राजकीय घडामोडी शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वाचाळवीर आणि ज्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड चांगलं नाहीये अशांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची माहिती मिळते। तर या अगोदरच एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षांनंतर दुसऱ्यांना संधी दिली जाईल असं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात आता कोणाला डच्चू मिळणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, एकीकडे दिल्ली दौरा, दुसरीकडे ही महत्त्वाची अपडेट समोर येते, काय नेमकं? 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना संधी दिलेली होती। त्यावेळी त्यांनी स्पष्ट बैठक घेऊन त्यांच्या समोर सांगितलेलं होतं की माझं काम तुम्हाला द्यायचं आहे, पण तुम्ही काम करा। काम नाही केलं तर माझ्याकडनं रिपोर्ट कार्ड बनवलं जाणार आहे आणि जे काम करणार नाहीत त्यांना मी 2.5 वर्षांच्या नंतर डच्चू देणार आहे, अशा पद्धतीचे ताकीद तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मंत्र्यांच्या समोर दिलेली होती। त्यानंतर आता जी माहिती मिळते श्रुती, त्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं अशा मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड बनवायचं काम सुरू झालेलं आहे, ज्या मंत्र्यांचं काम चांगलं नाहीये आणि खास करून ज्या मंत्र्यांकडनं वाचाळवीर पद्धतीनं अनेक विधानं जी आहेत ती माध्यमांसमोर केली जात आहेत किंवा पक्षाच्या बैठकीमध्ये केली जात आहेत, अशा सगळ्या मंत्र्यांना आगामी काळामध्ये जो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्या मंत्रिमंडळामध्ये डच्चू दिला जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे त्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे। आता या रिपोर्ट कार्ड मध्ये कुठले मंत्री बसतात, कुठल्या मंत्र्यांना या सगळ्यामध्ये डच्चू मिळतो आणि कुठल्या नवीन मंत्र्यांना संधी मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण ज्या पद्धतीने नक्कीच प्रमोद, नक्कीच अपडेट